नवनिर्माण सेनेनं आंदोलनाचा हत्यार उपसलाय ते म्हणजे आमरण उपोषण। आपण पाठीमागे जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जो बॅनर दिसतो आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं म्हणजे कोरोनाच्या महामारीमध्ये रुग्णांची सरकारी हॉस्पिटलमधील जी होणारी फरफट आहे आणि खासगी हॉस्पिटलमधील जी लूट थांबवण्यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईत पनवेलमध्ये आक्रमक झालेली पाहायला मिळते आहे। आमरण उपोषणाचं हत्यार जे आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उपसलेलं पाहायला मिळतं आहे। आपण पाहिलं तर या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते जे आहेत यांनी आमरण उपोषणाचं हत्यार आज सकाळपासून उपसलेलं पाहायला मिळतं आहे। एकूण जर पाहायला गेलं तर एकीकडे बेड मिळत नाहीयेत, दुसरीकडे रेमडेसिवीरचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे, ऑक्सिजनची वाहतूक आहे, व्हेंटिलेटरची वाहतूक आहे। अशातच काही दिवसांआधी मनसेचे जे गणेश बनकर आहेत खारघरचे त्यांनी या ठिकाणी याच हॉस्पिटलसमोर आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर पनवेल मनपाची टीम येऊन या ठिकाणी त्याची पाहणी केली होती। मात्र अद्यापही हे हॉस्पिटल सुरू झालेलं नाही। सिडकोनं उभं केलेलं हेच ते हॉस्पिटल आहे। करोड रुपये या ठिकाणी खर्च करण्यात आले, मात्र या ठिकाणी प्रशासन पनवेल मनपा सिडको प्रशासन अद्यापही या ठिकाणी जागा असलेल्या ठिकाणी हॉस्पिटल का सुरू करत नाही असाच खरं तर आरोप जो आहे हा मनसेने केलेला आहे। आपल्यासोबत महाराष्ट्र निर्माण सेनेचे गणेश बनकर आहेत ज्यांनी आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे, आमरण उपोषण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। जोपर्यंत हे हॉस्पिटल सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही, आमचं आमरण उपोषणाचं जे हत्यार आहे हे मागे घेणार नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यांच्यासोबत